कुलदैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाला आज शहाळ्यांची आरास केल्याचं पाहायला मिळतं। मी आता याच मंदिरामध्ये उभी आहे। आता जर पाहिलं तर अतिशय सुंदर असं लोभसवाणं गणपती बाप्पाचं हे रूप पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते। आज जसं की आपल्याला माहिती आहे आज वैशाख पौर्णिमा आहे, त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने त्याचबरोबर पुष्टीपती विनायक जयंतीच्या निमित्ताने ही 5000 शहाळ्यांची आरास जी आहे ती करण्यात आलेली आहे। गणपती बाप्पाला महानैवेद्य दाखवण्यात आलाय। वैशाख महिना म्हटलं मराठी महिन्यांनुसार वैशाख हा जो महिना आहे म्हणजेच मेच्या आसपास येणारा हा महिना मराठी महिना, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका जो आहे तो वाढताना पाहायला मिळतो। त्यामुळेच या वैशाख वणव्यापासून सर्वांचंच रक्षण व्हावं यासाठी त्याच उद्देशाने ही शहाळ्यांची आरास दरवर्षी केली जाते आणि अशाच पद्धतीने या वर्षी सुद्धा ही आरास करण्यात आलेली आहे। आणि केवळ गाभाऱ्यालाच नाही तर संपूर्ण मंदिर परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शहाळ्यांची आरास पाहायला मिळते। डेकोरेशन साठी शहाळ वापरण्यात आलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर आज सकाळपासूनच या ठिकाणी विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम सुद्धा होते। आज सकाळी संगीताच्या माध्यमातून गणपती बाप्पाची सेवा करण्यात आली आहे। त्याचबरोबर गणेश याग सुद्धा होऊन गेला आणि आज दिवसभर वेगवेगळ्या भाविक भक्तांचा या ठिकाणी महाअभिषेक सुद्धा होत आहेत। आणि हे जे शहाळी आहेत या शहाळ्यांचा जो नैवेद्य आहे तो उद्या ससून रुग्णालयातील गरीब रुग्णांसाठी ही शहाळी प्रसाद म्हणून देण्यात येणार आहेत। आपण बघतोय की या ठिकाणी अभिषेक सुद्धा चालू आहेत। अगदी पहाटेपासून या ठिकाणी अभिषेकासाठी अनेक लोक जे आहेत ते येऊन थांबलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून अभिषेक सुद्धा चालू असलेले पाहायला मिळतात। गणेश याग झालेला आहे आणि अतिशय पवित्र अशा संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये हा शहाळे महोत्सव जो आहे तो आज चालू झालेला आहे। शहाळे महोत्सवाच्या माध्यमातून खर तर जिल्ह्यातले नाही तर संपूर्ण राज्यभरातले भाविक या ठिकाणी येताना पाहायला मिळतात। गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी या भाविकांची रांग लागलेली दिसून येते आणि अशा पद्धतीने हा सगळा जो शहाळ महोत्सव आहे तो आज चालू झालाय। आपण पाहिलं काही दिवसांपूर्वी या ठिकाणी आंबा महोत्सव सुद्धा झालेला होता आणि त्यानंतरचा आजचा हा शहाळा महोत्सव, जे शहाळ आपल्याला अतिशय कडाक्याच्या उन्हामधून सुद्धा थंडावा देण्याचं काम करतं, आपलं आरोग्य चांगलं राखण्याचं काम करतं। या मे महिन्यामध्ये वैशाख महिन्यामध्ये अशा पद्धतीच्या कडाक्याच्या उन्हापासून आपलं संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातून हा महोत्सव जो आहे तो राबवण्यात येतोय। वैशाख पौर्णिमेनिमित्त सुरू असलेला शहाळा महोत्सव जो आहे तो आतमध्ये चालू आहे, मात्र बाहेरची परिस्थिती जर आपण पाहिली तर अजूनही या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। काही जवान सुद्धा आहेत। आपण जर पाहायला गेलं तर संपूर्ण पुणे शहरामधले जे काही सेन्सिटिव्ह एरिया आहेत किंवा महत्वाची ठिकाणं आहेत, प्रेक्षणीय स्थळं आहेत, पुणे स्टेशन असेल, पुणे एअरपोर्ट असेल, त्याच पद्धतीने दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर सुद्धा अतिशय संवेदनशील मंदिर सुद्धा आहे आणि त्याचबरोबर भाविक भक्तांची इथे खूप मोठ्या संख्येने गर्दी असते। त्यामुळे या परिसरात सुद्धा आपण बघितलं की जेव्हा ऑपरेशन सिंदूर चालू झालं आणि पाकिस्तानकडून सुद्धा भारतावरती शस्त्रसंधीचं उल्लंघन करत हल्ले करण्यात आले, तेव्हापासून या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। सगळ्यात सुरक्षेमध्ये सुद्धा वाढ केलेली आहे। पुण्यातली जी महत्वाची ठिकाणं आहेत त्या सगळ्याच पद्धतीने अशाच पद्धतीने त्या सगळ्या ठिकाणांवरती सुद्धा आता सुरक्षित वाढ करण्यात आलेली आहे आणि असं असताना सुद्धा अतिशय शांततेच्या मार्गाने भक्तिभावाने आतमध्ये जो शहाळा महोत्सव चालू आहे तो महोत्सव सुद्धा चालू आहे। भक्तांना कुठल्याही पद्धतीने गैरसोय होणार नाही आणि सगळ्यांना अगदी नीट दर्शन मिळेल। त्याचबरोबर बाकीचे अभिषेक असतील, गणेश याग असतील, हे सुद्धा अतिशय छान पद्धतीने पार पडेल अशा दृष्टिकोनातून ट्रस्टच्या वतीने सुद्धा सगळी सोय जी आहे, सगळी व्यवस्था जी आहे ती केलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।
25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर। रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन। मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज। लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात। काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर। CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे। संपर्क 8888173100।